फार न वेळ घालवता आज महत्त्वाच्या टॉपिकवरती आपण डिस्कशन आज करूया. ते म्हणजे MBBS BDSचं जे चॉईस फिलिंग होऊन ऑल इंडिया कोट्यामधून जे आपल्याला MCCच्या वेबसाईटवरती राऊंड 1 साठीची निवड यादी आलेली आहे. त्यानंतर दुसरी निवड यादी पण आपल्याला रिवाईज करून आलेली आहे. त्याला आपण प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट म्हणतो. आता फायनल मेरिट लिस्ट कधी येईल या संदर्भामध्ये आपल्या सर्वांमध्ये उत्सुकता राहिली आणि त्याच्यामध्ये काय अडचणी असू शकतात. वास्तविक काल संध्याकाळपर्यंत यायला पाहिजे होती, पण आज 23 तारीख ओलांडले. 2 वेळा एक्सटेन्शन मिळाले. रजिस्ट्रेशनसाठी सुद्धा 2 वेळा एक्सटेन्शन मिळाले. पहिल्यांदा सिलेक्शन लिस्ट आली. बऱ्यापैकी त्या सिलेक्शन यादीमध्ये फारसा फरक नसतो, सेमच राहतं आहे. फक्त BSc नर्सिंग आणि PWDचं थोडेसे चेंजेस झालेले आहेत. पण एक जरी चेंज झाले तरी संपूर्ण यादी बदल होत असते. आता खूप सकाळपासून प्रश्न विचारले गेले की फायनल मेरिट यादी जी आहे ती कधीपर्यंत येईल, राऊंड 1ची प्रक्रिया कधीपर्यंत पूर्ण होईल, किंवा कॉलेजचं रिपोर्टिंगला कधी जावं लागेल आणि पुढील प्रक्रिया काय असेल, या संदर्भामध्ये खूप सारे प्रश्न येतात. हे सगळे मी मांडण्यासाठी आलो आहे. वास्तविक ऑल इंडिया कोट्याच्या MCC MBBS BDSच्या एम्स जिपमरपासून ते 15% गव्हर्नमेंट MBBS BDSसाठी आणि डीम्डच्या 59 युनिव्हर्सिटीमधल्या MBBS BDSसाठीचं 100% सीटसाठीचे हे काउन्सिलिंगचा पहिला राऊंड संपला आहे. चॉईस फिलिंग संपली, त्याची पहिली निवड यादी आली, परत रिवाइज्ड निवड यादीसुद्धा आली. आता फायनल निवड यादी आल्यानंतर पुढे काय होईल? फायनल निवड यादी येईल, त्यानंतर आपल्याला 5 ते 6 तासामध्ये एक लिंक ॲक्टिवेट होईल आणि त्यानंतर आपल्याला जी काही आपल्याला पाहिजे ते कॉलेजचे अलॉटमेंट लेटर आहे ते आपल्याला काढता येईल. त्यानंतर मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व सांगितलेलंच आहे की फ्लोट ऑप्शन आहे, फ्री एक्झिट आहे आणि फ्रीज, हे तिन्ही ऑप्शन आपल्याला निवडता येऊ शकतात. आता फायनल निवड यादीमध्ये येण्यास विलंब का लागतोय आणि त्यासाठी आपण सर्वसाधारणपणे सामान्य माणसं काय विचार करतात या संदर्भात आज आपण चर्चा करतोय. बऱ्याच वेळा काय होतं की हा संपूर्ण भारत देशाची एकत्रितरित्या प्रक्रिया सुरू आहे. त्यामध्ये ओपन आहे, EWS आहे, OBC आहे, SC आणि ST 5 कॅटेगरी आहेत. त्याचबरोबर तुम्हाला ऑर्फन आहे, PWD कॅटेगरी आहे. त्यात डीम्ड कॉलेजेस NRI कोटा त्याच्यामधील आहेत. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा कोटा आहे. 15% संपूर्ण 450-450 कॉलेजेसमधला MBBSचा 15% मधील कॅटेगरी वाईज सिलेक्शन यादी आहे. त्यामध्ये भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या हजारोमध्ये आहे. त्या वेबसाईटवरती काही ग्लिच असू शकतात, किंबहुना काही गोष्टी BSc नर्सिंगचे असतील, AMU BHU किंवा AIIMS जिपमर, या सर्व गोष्टीच्या संदर्भामध्ये ज्यावेळेस आपण चर्चा करतो त्यावेळेस संपूर्ण भारत देशातल्या प्रत्येक टॉपिकवरती बारीक सारीक विचार ह्या MCCनं केलेला असतं. बऱ्याच वेळा ज्यावेळेस आपण नोटिफिकेशन पाहतो त्यावेळेस त्यांनी सांगितलेलं असतं की हे सर्व बदलू शकते कोणाकोणाच्या म्हणण्यानुसार. बघा, एकतर MCC ऑल इंडिया कोट्याच्या मेडिकल काउन्सिलिंग कमिटी, त्याचबरोबर AACCC आयुष ॲडमिशन सेंट्रल काउन्सिलिंग कमिटी, त्याचबरोबर CET सेल म्हणजे सर्व CET सेल आपल्या महाराष्ट्राचे संपूर्ण भारत देशातल्या सर्व स्टेट काउन्सिलिंग अथॉरिटीच्या निर्णयानुसार बदलू शकते. त्याचबरोबर हायकोर्ट आहे, सुप्रीम कोर्ट आहे, त्याचबरोबर सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट, या सर्वांनी याच्यावरती कंट्रोल असतं. त्यामुळं कधीकधी या सर्वांच्या निर्णयानुसार ही प्रक्रिया लांबत असते. मी ज्यावेळेस स्वतः 2095-96 पासून ज्यावेळेस स्वतःची माझी काउन्सिलिंग करत होतो त्यावेळेसपासून आज तागायत प्रत्येक वर्षी ही जी प्रक्रिया आहे ती अशीच थोडीशी कासवगतीनं किंवा गोगलगाईच्या गतीनं हळूहळू चालत असते. याच्यामध्ये खूप सारे ऑब्स्ट्रक्शन्स असतात. त्यामुळं या सगळे ऑब्स्टॅकल्स आपल्याला पुढे करत जायचं आहे. आपल्या निवड यादीमध्ये यांचं नाव आलेलं त्यांनी थांबा, ज्यांची निवडमध्ये आलेलं नाही त्यांनी पण पेशन्स ठेवा, काही काळजी करू नका. मी तुम्हाला प्रत्येक वेळेस प्रत्येक गोष्ट तुमच्या डोअर स्टेपपर्यंत देण्याचा प्रयत्न करेल. फक्त आपला चॅनल सबस्क्राईब केला तर तुम्हाला 100% कोणतीही गोष्ट अडचण येणार नाही. त्याचबरोबर आपल्याला जर समजा या नंबरमध्ये कुठेच नंबर लागणार नाही असं वाटत असेल तर तुम्हाला मॅनेजमेंट कोट्यामधून काही कॉलेजेस पाहिजे असतील तर तुम्ही आम्हाला संपर्क करा, मी तुम्हाला लगेच सेट करून देऊ शकतो. एवढंच या निमित्ताने. जय हिंद, जय महाराष्ट्र.